बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यात अडथळे विरहित व दर्जेदार रस्त्यांची निर्मिती झाली असून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आदी मान्यवरांच्या हस्ते बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातील विजेत्या सायकलपटूंना बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय परिसर भिगवण रोड इथं पारितोषिक वितरण करून या टप्प्याचा समारोप करण्यात आला। यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे देश-विदेशातील नागरिकांना पुणे जिल्ह्याची ओळख होत असून नामवंत खेळाडूंचं कौशल्य, स्पर्धेचा मार्ग, पायाभूत सुविधा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने परिसराची क्षमता अधोरेखित होत आहे। नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात खेळाडू वृत्ती व स्पर्धात्मकता वाढावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे इथं या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले होते। स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त करत पवार म्हणाले की प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेऊन स्पर्धेचं सूक्ष्म नियोजन केलं असून नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचं पालन करत मोलाचं सहकार्य केलं आहे। स्पर्धेच्या मार्गालगत ग्रामीण भागात नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी आदी घटक स्वयंशिस्त पाळून खेळाडू व त्यांचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्यासाठी दुतर्फा उभे होते, त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण दिसत झाले होते। अशा दर्जेदार आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं दरवर्षी आयोजन करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत असल्याचंही त्यांनी नमूद करण्यात आलं आहे। या स्पर्धेसाठी अत्यंत उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून स्पर्धेचे मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याचे सायकलपटूंनी व्यक्त केलंय। रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून नागरिक ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे सायकलपटूंना विशेष ऊर्जा मिळत असल्याची भावना त्यांनी संवाद दरम्यान व्यक्त केली, असं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलंय। चौथा दिवस होता, उद्या शेवट होणार आहे। उद्या बालगंधर्वला आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहे। ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं, राज्य सरकारने, केंद्राच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंट, आमचं स्पोर्ट्स डिपार्टमेंट, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सध्या तर स्पोर्ट्स खातं माझ्याकडे आहे, असं सगळ्यांनी ठरवल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी, टीमनी पण चांगलं ह्याच्यामध्ये काम आत्तापर्यंत केलेलं आहे। त्याच्यामध्ये विशेषतः जिल्हाधिकारी असतील, बाकीचं पोलीस डिपार्टमेंट असेल, सगळेच डिपार्टमेंट असतील आणि विशेष म्हणजे प्रचंड मोठा प्रतिसाद हा पुणे जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी दिला, दोन्ही शहरातल्या नागरिकांनी दिला, पुणे आणि पिंपरी चिंचवड। आणि त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस अशा मोठे इव्हेंट करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस त्याच्यातून एक तर नवीन मुलांच्यात आता आज मला 5-6 मुलं भेटली, त्याच्यातली काही इथं अजून पण आहेत आणि ते म्हणले की दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा करा। आम्हाला पण वाटतं की आम्ही पण त्या स्पर्धेमध्ये उतरावं आणि स्पोर्ट्समन स्पिरिट वाढतं। आज 40 देशातले खेळाडू येतात, ते सहभागी होतात, त्याच्यातनं संपूर्ण जगाला साधारण आपण स्पर्धा भरवतो ते सगळे माहिती कळते, रोड्स कळतात, आपलं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर कळतं, आपल्या इथं टुरिस्ट लोक ह्या निमित्तानं वाढवू शकतात, कारण ते बघतात की बाबा इथं इतकं चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत, तर चला आपण तिथं पाहायला जावं। अशा अनेक उद्देशांनी आम्ही हे सगळं करायचं ठरवलेलं होतं आणि उद्या आता त्याचा शेवट होतो। थोडीशी एक गडबड झाली की नेमकं हे सगळं चालू असताना लोकल बॉडीच्या इलेक्शन्स ह्या होत्या आणि त्याच्यातनं बरेच जण तिकडेही अडकून पडले आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना डावसला जावं लागलं, तरी त्यांनी एक दिवस सुरुवातीला दिला आणि उद्घाटन ह्याचं पुण्यामध्ये येऊन त्यांनी केलं। आता उद्या सगळे मिळून त्याचा समारोप करू। पण जिथं जिथं आज सासवडला सुरुवात झाली तिथं प्रचंड नागरिकांनी प्रतिसाद दिला। आजचा शेवट बारामतीमध्ये झाला, तिथंही अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांनी प्रतिसाद दिला, व्यवस्था उत्तम झाली। मी काही खेळाडूंशी बोललो, खेळाडू देखील म्हणाले की अशा पद्धतीनं रोड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्हाला फार क्वचितच बघायला मिळालं आणि विशेषतः लोकांचा प्रतिसाद। मी येताना आपल्या सासवडवरून निघालो त्यावेळेस मी बाय रोड येत होतो कारनी
त्यावेळेस मला गावोगावी लोक सगळे त्यांची वाट बघत थांबलेले होते. आणि तुम्हाला एक मला सगळ्यांना सांगायचं आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती असते ते जाऊन अशा प्रकारच्या स्पर्धा कुठं ना कुठं जाऊन बघू शकतात. आज आमच्या ग्रामीण भागातल्या महिला, आज आमच्या ग्रामीण भागातली मुलं मुली किंवा आमचा शेतकरी किंवा आमचा सर्वसामान्य नागरिक ज्याची ऐपत नाही अशा ठिकाणी जाऊन तिकीट काढून बघायची, त्यांनाही कळालं किंवा कशी स्पर्धा असते, कशा सायकली चालवतात, काय त्याच्यामध्ये असतं, त्यांनाही ह्याच्याबद्दलचं कुतूहल असतं. इतके दिवस त्यांनी कुठंतरी टी व्हीला बघितलेलं असतं किंवा आणखीन कुठं बघण्याचा प्रयत्न ते करतात. पण ह्याच्यातून एक क्रीडामय वातावरण सगळ्या परिसरामध्ये होऊन जातं आणि त्याच उद्देशाने सर्वांनी त्याच्यात सहभाग घेतला. स्पॉन्सरशिप चांगल्या मिळाल्या. बजाज असेल किंवा सिरम असेल किंवा पंचशील असेल, अशा बऱ्याच मला म्हणजे आपल्या रुबी हॉस्पिटलनी पण सगळी हे जी प्राथमिक उपचाराची व्यवस्था त्यांनी केलेली होती. पोलीस बंदोबस्त खूप चांगला होता. होमगार्ड्सनी मदत मोठ्या प्रमाणावर पोलीस खात्याने घेतलेली होती. आणि विशेषतः नागरिकांनी लोकांनी शिस्त पाळली. लोकांना सांगितलं जात होतं आता हे जाणार आहे, तिथं कोणी आतमध्ये यायचं नाही. आणि लोकांनी फार चांगल्या प्रकारे शिस्त पाळली. म्हणजे आपला पण इथला नागरिक, त्याला जर आपण विश्वासात घेतलं तर तो प्रतिसाद पण देतो आणि शिस्त पण पाळतो. आणि जे काही आपण ही स्पर्धा भरवलेली होती त्या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी ती आपली स्पर्धा मानून सहभाग दाखवला. त्याच्यातून रोड्स पण अनेक चांगले झाले, अशा काहीच गोष्टी झाल्या. दादा, मागणी केली जाते आज ज्या स्पर्धेला ज्या पद्धतीने जे रोड होते तेच रोड जे आहेत ते नागरिकांना मिळत असं पुणेकरांनी आवाहन केलं. बरोबर आहे. ते पुणेकरांच्या आव्हानाला आम्ही जरूर प्रतिसाद देऊ. थोडा पुणेकरांनी परवा मला कमी प्रतिसाद दिला, परंतु त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी लोक म्हणजे मतदार राजा जे काही ठरवतो ते आपण मानायचं असतं. पण मी जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोललो. मी आता मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे चीफ इंजिनियर PWD, SC PWD, त्यांची सगळी टीम, त्यांनाही सांगणार आहे की कामं करा परंतु ह्या दर्जाची करा, जेणेकरून आता तुम्हाला पटणार नाही पत्रकार मित्रांनो, जो रूट होता त्या रूटवरचे रस्ते झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या पण कमी झालेली आहे. म्हणजे जे अडखळत वाहनं जायची ते फटकन वाहनं जातात. त्याच्यावर ट्रॅफिक आता बऱ्यापैकी त्या रूटचं सुरळीत व्हायला मदत झाली. आपल्याला सगळ्यांना, आम्हाला जास्त करून आणखीन काम करावं लागणार आहे. आम्ही जरूर करू. दादा, आरक्षणाची सोडत झाली महानगरपालिकेच्या, तसं साधारण शिवसेना मी नाही बघितलं. आक्षेप घेतलाय त्याचा कुणी? शिवसेनेने उभाटा गटानं. कारण आरक्षण वेगळं पडलं. आरक्षण चुकीच्या पद्धतीने केला असा आरोप केला जातो. मला नाही वाटत. मी जो प्रशासनात 35 वर्ष काम करतो, वास्तविक हे अतिशय पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न केला जातो. काय कुणाचा इंटरेस्ट आहे चुकीचं करण्याचा? आरक्षणामध्ये वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून हे आपण आरक्षण टाकलं आहे. शेवटी सगळ्या समाजांना वाटलं पाहिजे की आम्हाला पण तिथं संधी मिळती. आणि हेच शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करून आपण त्याला रिस्पेक्ट देत असतो आणि पुढे जात असतो. मला वाटत नाही, परंतु काही पुरावे असतील तर त्यांनी दाखवावे. संबंधित यंत्रणा त्याच्याबद्दलची माहिती घेतील आणि आपल्याकडं पूर्णपणे पारदर्शकता दाखवण्याचा प्रयत्न केला. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढताय, कशा पद्धतीने पुढचं आहे असं बघू आता. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.